NRI लोकांसाठी मेन गोल काय असू शकतो, म्हणजे जे फायर जर्नी म्हणतात किंवा एक फायनान्शियल फ्रीडम, त्यांना परत इंडियात येण्यासाठी दे वॉन्ट मेजर चंक ऑफ इन्व्हेस्टमेंट, तर त्याबद्दल तुमचा गायडन्स? मी नेहमी म्हणतो भारत वापसी हे सगळ्यात मेन रिटायरमेंट गोल हा सगळा NRI लोकांचा असतो. मी बघितलंय की मेजॉरिटी लोक जे इंडियात बाहेर राहू शकतात, इंडियाच्या बाहेर जे आहेत, ते सेव्ह करताना 1,00,000, 2,00,000, 3,00,000 रुपये महिना सेव्ह करू शकतात. प्लस त्यांच्याकडे एक चंक असतो 40-50 लाखाचा. अज्युम करतो की 2024 मध्ये एका NRIने ठरवलं की मला 2034ला इंडिया द्यायचं आहे. त्याला 3,00,000 रुपये महिन्याला पेन्शन हवंय इन 2034. सो 3,00,000 पेन्शनसाठी त्याला साधारण 4.5 ते 5 करोड पाहिजे. अज्युम करू आपल्याला 5 करोड पाहिजे. हे 5 करोड बनवण्यासाठी समजा त्याने आज 1 लाखाची SIP केली, 10%ने स्टेपअप केली, 10 वर्ष केली, 12% विल गिव्ह हिम 3 करोड्स. प्लस 50 लाख रुपये टाकले लमसम, 50 लाख रुपये टाकले, 10 वर्ष टाकले, 12% साधारण 1.5 ते 2.25 करोड होतात. म्हणजे 1 लाख SIP विथ 50 लाख लमसम, 10 वर्ष 12% कॅन गिव्ह हिम 5 करोड्स. 5 करोड म्हणणं त्याला 3 ते 3.5 लाख रुपये पेन्शन लाईफ टाईम मिळू शकतं. 3.5 लाखामध्ये इंडियात विथ नो डेट आरामात कोणीतरी राहू शकतं, कोणीही राहू शकतं.